किया गया है जितेंद्र आव्हाड इनके विरोध में। मैं हमेशा से ये कहता आया हूँ कि वे डॉक्टर नहीं, एक नकलाकार, एक नाटककार, एक नौटंकीकार है। आज महाड़ जब वो आंदोलन करने गए थे तो परम पूज्य भारत रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जो चित्र था वो उन्होंने फाड़ा और वो पैरों के पास फेंक दिया। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो अपमान उन्होंने किया है, हम राज्य सरकार से ये मांग करते हैं कि उनके ऊपर और उनके साथ जितने भी लोग उस आंदोलन में शामिल थे उनके ऊपर महाड़ के पुलिस स्टेशन में गुनाह दर्ज होना चाहिए। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का ये अपमान महाराष्ट्र कदापि सहन नहीं करेगा। क्या फोटो भी फाड़ा तो उसे माफी मांगी? वो हमेशा से नाटक करते आ रहे हैं। मनुस्मृति का विरोध राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भी करती है। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्य के उप मुख्यमंत्री माननीय अजीत दादा पवार साहब ने स्पष्ट कर दिया था कि मनुस्मृति के श्लोक किसी भी परिस्थिति में पाठ्यक्रम में नहीं आएंगे, पर जिनको नौटंकी नाटक करने की आदत है उनके दिल में क्या है वो फोटो फाड़ते में साफ दिखाई देता है। इसलिए वो अब कितनी भी माफ़ी मांगे, महाराष्ट्र और महाराष्ट्र का तमाम दलित और बहुजन समाज, पुरोगामी समाज उन्हें माफ़ नहीं करेगा। उनके ऊपर महाड़ के पुलिस स्टेशन में गुन्हा दर्ज होना ही चाहिए। तसं जितेंद्र आव्हाडची परिस्थिती झालेली आहे आणि तुम्ही जे नाटकी आंदोलन करा गेले आणि त्या नाटकमध्ये ते सिद्ध झालं आणि त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे। परांजपे साहेबांनी जसं सांगितलं, आम्ही तातडीने महाड जिथे रायगड एसपीला फोन केलेला आहे आणि महाड पोलीस स्टेशनला तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, असा आपली अपमान सहन करणार नाही। म्हणजे जे फोटो तुम्ही हातात ठेवलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तुम्ही विसर पडलाय तर कोणाचा फोटो पाडतायत, काय पाडतायत, म्हणजे किती नाटक त्यांच्या डोक्यात आहे आणि किती गुर्मी आहे ते दिसली आपल्याला। म्हणून महाराष्ट्रातली जनता पुरोगामी विचार मांडायचा आणि पुरोगामी विचार मांडत असताना आपण कसे कृत्य करायचे हे सिद्ध होतं। म्हणजे फक्त त्या जीवावर खोटं आणि खोटंच म्हणणं आहे त्यांच्या मनात आणि त्या समोर आलेलं आहे। म्हणून पुरोगामी विचाराबाबतीत आम्ही असं अजिबात सहन करणार नाही आणि गुन्हा नोंदवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि जेवढे फोटोमध्ये आहेत सर्व ठाण्यातून घेऊन गेलेली लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे। मनुस्मृतीच्या विरोधात तुम्ही देखील कशाप्रकारे दखल घेणार? आमची भूमिका पक्षाने परवाच अजित सन्माननीय दादांनी, राष्ट्रीय अध्यक्ष दादांनी मांडली, आमचे अध्यक्ष परांजपे साहेबांनी सांगितलंय ते आम्ही कदापि होऊ देणार नाही। तिथे आम्हाला जी भूमिका घ्यायची आम्ही भूमिका घेणार आणि ते शिक्षण या अकॅडमिक करिक्युलममध्ये येणार नाही त्याची आम्ही दक्षता घेणार।